हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे कोळंबीचं कालवण. तर त्याच्यासाठी इथे मी कोळंबी साफ करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालते आणि थोडीशी हळद घालते आणि हे मिक्स करून आपण थोडा वेळ ठेवून देऊया. तोपर्यंत ह्याला लागणारं वाटण तयार करून घेऊया. इथे मी कोळंबीचे थोडेसे पाय पण घेतलेले आहेत, जे असतात डोक्याकडचे. ते पूर्ण नाही घेतलेत, पण थोडेसे काढून घेतलेत आणि मिक्स करून ठेवून देते. तर वाटण बनवण्यासाठी इथे मी मिरच्या भिजत घातलेल्या होत्या सुक्या. इथे आता 1 वाटी होईल एवढं ओलं खोबरं घेते. त्याच्यामध्ये अर्धा कांदा थोडासा मोठा असा कट करून घालते. त्याच्यानंतर थोडीशी हळद घालणार आहे. आणि आता अर्धा चमचा धने घालून घेऊया. आणि आता आपण ज्या मिरच्या भिजत घातलेल्या आहेत, त्या 7 ते 8 मिरच्या इथे मी भिजत घातलेल्या होत्या. जास्त मोठ्या नाही आहेत, छोट्याच आहेत म्हणून मी जास्त घेतल्या. तर त्या भिजत घातलेल्या मिरच्या पण घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालूया आणि हे छान अशी बारीक पेस्ट करून घेऊया याची. वाटण तयार आहे आपलं. आणि आता इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे आणि फोडणीसाठी 1 छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि तो तेलामध्ये घातलेला आहे. तर तो थोडासा मऊ होईपर्यंत परतवून घेतला आहे. आता आपण जी कोळंबी हळद आणि मीठ लावून घेतलेली होती ती चांगली फ्राय करून घेऊया. याच्यामध्ये चांगली शिजवून घेऊया. पाणी घालायचं नाही आहे, कारण कोळंबीचं नंतर थोड्या वेळाने पाणी सुटतं. तर इथे मी एक झाकण ठेवते त्याच्यावर आणि 5 ते 10 मिनटं आपण चांगली शिजवून घेऊया. आता 10 मिनटानंतर चेक करूया. बघा, कोळंबी चांगली शिजलेली आहे आणि कलर पण चेंज झाला आहे कोळंबीचा आणि छान अशी शिजलेली आहे. तर इथे मी थोडीशी परतवून घेतली परत आणि पाणी पण सुटलेलं होतं. तर त्याच्यामध्ये छान शिजून आली आहे कोळंबी. मी पाणी घातलं नव्हतं एक्स्ट्रा. आता आपण जे वाटण तयार केलं आहे तर ते वाटण मी इथे घालून घेते. मी जास्त पातळ बनवणार नाही आहे, सुकी अशी बनवणार आहे. जास्त पातळ नाही बनवायची आहे. तुम्ही पातळ पण बनवू शकता, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करून मग तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही तशीही बनवू शकता. तर मी इथे एक अर्धी वाटी पाववाटी होईल एवढं पाणी घातलेलं आहे आणि ते चांगली आपण याला उकळी काढून घेऊया. म्हणजे आपण जे वाटण तयार केलं आहे ते चांगलं शिजेल. कोळंबी आपली शिजलेलीच आहे चांगली. तर झाकण आता मी काढलं आहे आणि बघा छान उकळी आली आहे आणि छान आपलं कालवण तयार झालं आहे. तर आता मी याच्यामध्ये 4 ते 5 कोकम घातलेली आहेत आणि थोडंसं मीठ घालून घेते, कारण अगोदर पण आपण मीठ घातलेलं होतं. तर नंतर आपण टेस्ट करून नंतर त्याप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे. आणि आपलं इथे कोळंबीचं कालवण असं सुकं असं तयार झालेलं आहे. बघा, जास्त मी पातळ नाही केलं आहे आणि एकदम सुकं पण नाही आहे. तर छान असं कोळंबीचं कालवण आपलं तयार झालेलं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.